नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये आता मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण मित्रांनो आतापर्यंत मालिकेमध्ये आपण असं बघत आलो की आता कला ही अद्वैतची निर्दोष सुटका करते आणि अद्वैत खरंच किती चांगला आहे आणि तो खरंच किती गुण संपन्न आहे। एक अगदी त्याच्या मनामध्ये काही नसतं, सतत तो दुसऱ्यांना मदत करत असतो असा हा अद्वैत आहे। परंतु एका दृष्टीने राहुल आणि अद्वैत मात्र दोघेही एका घरामध्ये अगदी एका संस्कारात वाढले, परंतु राहुलचं जे काही वागणं आहे तर ते किती वेगळं आहे आणि अद्वैत सर खरंच किती म्हणजे वेगळे आहेत। या दोघांमध्ये किती असं साम्य आहे, म्हणून सारखं आता खरंच रोहिणीला आणि राहुलला मात्र अगदी धडा शिकवायचा हे कलाच्या मनात येत असतं। कारण आता अगदी अद्वैतला फसवणाऱ्या ह्या राहुलला मी असं नाही सोडू शकत, कारण असे वारंवार जे काही पुरावे माझ्यासमोर येतात की नक्की असं वाटतं की काहीतरी आहे, राहुल काहीतरी आपल्यापासून लपवतोय। कारण राहुलला जेव्हा बघितलं तर तेव्हा तो फोनवर बोलत असतो आणि फोनवर आता जेव्हा आपण त्याच्या समोर येतो तेव्हा तो फोनवर बोलण्याचं बंद होतो, जरा बाजूला जाऊन तो बोलत असतो। मग नक्की आता राहुलचं काहीतरी आता कुणाशी म्हणजे ह्या गौरवशी काहीतरी कॉन्टॅक्ट असेल आणि तो आपल्या अद्वैतला फसवतोय आणि निरागस असणारे ह्या अद्वैतला मी नाही फसवून देणार, त्याची फसवणूक झालेली मला नाही चालणार, मी मात्र आता त्याच्या बाजूने मात्र ह्या राहुलला धडा शिकवणार। त्यासाठी मात्र आता कला ही अगदी राहुलवर अगदी लक्ष ठेवून असते। राहुल काय काय करतो, कुणाला भेटतो आणि आत्तापर्यंत मात्र काय व्यवहारात काय अशा घडामोडी त्याने घडून आणलेल्या आहे, या सगळ्या आता हिशोबाकडे आता लक्ष द्यावं लागेल। म्हणून ती त्यासाठी आता पूजाची निवड करते आणि पूजाला आता आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेऊन ती मात्र पूजाला सगळं काही सांगते। परंतु आता म्हणजे ह्या राहुल समोर हे आलेलं असतं की कला आता आपल्यावर बारीक लक्ष ठेवून आहे, त्यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित राहावं लागेल। आणि आता जे काही आता कलाला असं वाटतं की सरोज मॅडमसुद्धा खूप बदलल्यात आणि सरोज मॅडमसुद्धा आता काही बोलत नाही, म्हणजे नक्की आता खरंच या दोघांची काही चूक नाही, कारण जे काही घडत गेले शेवटी तेच आता त्यांनी विश्वास ठेवला आणि आपल्याबद्दल जो गैरसमज त्यांनी करून घेतला तर ते खरं आहे। परंतु यात मात्र राहुल हा काही कमी नसतो, राहुलवर आपल्याला लक्ष ठेवावंच लागेल। म्हणून आता पूजा जे काही अकाउंट्स आहे राहुलचे सर्व काही चेक करते आणि आता त्या राहुलच्याकडे जे काही आता हा चांदेकरांचा जो ब्रँड असतो तर त्यामध्ये अनेक प्रकारचे घोटाळे झालेले आता ह्या सगळ्यांना म्हणजे पूजाला सगळं काही कळते आणि आता जे काही घोटाळे हिशोब वगैरे आहे यात अगदी अफरातफर हे सगळं काही आता पूजा कला लिहून सांगते। आता कलाला धक्काच बसतो, कला म्हणते की आपला संशय खरा ठरला आणि त्याबद्दल ती लगेच आता अद्वैतला याबद्दल सुद्धा सांगते आणि अद्वैतला अगदी सांगण्या अगोदर त्या अगोदर मात्र आपल्याला काहीतरी पुरावा पाहिजे आणि या पुराव्यातून आता राहुल कसा चुकीचा आहे हे अद्वैतसमोर आपल्याला अगोदर आणावं लागेल। नाहीतर अद्वैतचा आपल्या भावावर खूप विश्वास आहे, परंतु राहुल त्याला कसं विश्वासघातकी आहे हे मात्र दाखवून द्यावेच लागेल। त्यानंतर आता कला ही सर्व काही करण्याचं तर ठरवते आणि पूजाने मात्र जे कॉल रेकॉर्डिंग्स आहे आणि जे घोटाळे आत्तापर्यंत अकाउंट्समध्ये झालेले आहेत हे सर्व काही हिशोबांचा अफरातफर हे ती कलाला सांगते। कलाला आता हे ऐकून धक्का बसतो, कला म्हणते की नक्कीच माझा संशय खरा ठरला तर आणि आता हे सर्व अद्वैतला सांगावंच लागेल, म्हणून ती आता अद्वैतला सगळे काही सांगण्याचे ठरवते। त्यानंतर मात्र आता अद्वैत ऐकायला तयारच नसतो, परंतु आता कलाने मात्र जे काही हिशोबातील जी फाईल वगैरे आहे तर पूजाला सर्व काही घेऊन आता कॅबिनमध्ये बोलावलेलं असतं। जेव्हा आता पूजा तेथे येते अद्वैत आता ते सर्व काही चेक करतो तर त्यामध्ये राहुलचं जे काही ब्रँच आहे तर त्यामध्ये त्यांना फॉल्ट सापडतात। बरेचसे काही अकाउंटमध्ये आता अगदी फेरबदल करून बरेचसे काही किमतींचा घोटाळा राहुलने करून ठेवलेला असतो। हे सगळं काही आता बघितल्यानंतर आता अद्वैतला तर धक्काच बसतो। अद्वैत म्हणतो की अरे हे तर अगदी म्हणजे निराळच आहे, आत्तापर्यंत आबांनी हा बिझनेस इतके दिवस सांभाळला, अजूनपर्यंत मात्र आता कधीही इतका मोठा फ्रॉड झालेला नव्हता, परंतु राहुलच्या ब्रँचमध्ये आता सध्या हे काय होते, इतका मोठ्या किमतींची अगदी
इतके आता म्हणजे फ्रॉड आहेत हे मात्र बघून अद्वैतच्या पायाखालची जमीन सरकते. तो अगदी शांत होतो. एक शब्द त्याला काय बोलू आणि काही नाहीही सुचत नसतं. तेव्हा तो मनात विचार करतो की आपण राहुलवर इतका विश्वास ठेवतोय. रोहिणी आत्याच्या सांगण्याप्रमाणे या राहुलला आपण मुलाप्रमाणे या घरामध्ये वागवतो, पण तरीसुद्धा राहुल असं का वागत असेल. कला आपल्याला खूप वेळा सांगण्याचा प्रयत्न करते की राहुलवर तिला संशय आहे, परंतु आपण तिच्यावर विश्वास ठेवला नाही. आज मात्र या सगळ्याचा जाब मात्र राहुलला विचारायला हवा. म्हणून आता लगेच राहुलला कॅबिनमध्ये बोलावले जाते आणि आता कलाही आता अद्वैत समोर राहुलला विचारते की राहुल, अरे हे नक्की काय सुरू आहे. गेल्या 6 महिन्यापासून तुझ्या ब्रँचमध्ये जे घोटाळे होतात आणि इतके जे काही हे दागिने विकले गेलेले आहेत तर त्यांचे डील वगैरे नाही, काहीच नाही, सगळं काही घोटाळा आहे. बरेचशी अगदी जेथे अकाउंट चेक केले तर त्यामध्ये सुद्धा अगदी खूप काही म्हणजे पैसे हे खर्च झालेले आहेत. त्याचा हिशोब वगैरे काही नाही. नक्की राहुल तू करतो तरी काय, तुझं लक्ष कुठे असतं. तेव्हा आता राहुल मम करत असतो. राहुलला काही सुचत नसते. तेव्हा आता कला म्हणते की अरे चांदेकर हा काय उत्तर देणार, याच्याकडे उत्तर देण्यासाठी काही असेल तर हा उत्तर देईन ना. आणि गेल्या काही दिवसापासून राहुलचं नेमकं काय सुरू आहे, काही नाही, हे सर्व काही मी शोधून बघितलेलं आहे. त्यामुळे हे बघ, आता मात्र तू राहुलवर विश्वास ठेवू नको. राहुल जर विश्वास तू ठेवला तर मात्र तुझा हा जो बिझनेस आहे तो सुद्धा बंद होऊ शकतो. आणि हे बघ ना, अरे आपल्याकडे ऑर्डरसुद्धा आत्ता येणार नाहीत, कारण राहुलमुळे आपली जी बदनामी झालेली आहे आणि तुझ्यावर जे काही भलते सलते आरोप झालेले आहेत तर ते मात्र सगळं काही या राहुलमुळे झाले. मी तुला सांगत होते की राहुल आणि गौरव एकमेकांशी हात मिळवणी करतात. राहुलचा आता तुला जेलमध्ये टाकण्यामागे एक खूप मोठा वाटा होता, कारण जे काही डीलमध्ये हिऱ्यांची याने आदलाबदली केली होती तर ती सगळी राहुलने केलेली असावी. त्यामुळे चांदेकर मला असं वाटतं की एकदा आपण आपला CCTV फुटेज आहे तर तो चेक करून बघावा. आणि जर चेक करून बघितल्यानंतर आता येथे काय होते काय नाही हे सगळं काही एकदा चेक व्हायला हवे. राहुलचं जे काही कॉल रेकॉर्डिंग आहे तर ते सुद्धा चेक करायला हवे. नक्की राहुल कुणाशी बोलतोय. सतत राहुल फोनवर बोलत असतो आणि बोलण्यासाठी जरा तो एकांतात जात असतो. जर मी त्याच्या समोर आले तर तो लगेच फोन कट करत असतो. नक्की तो मग कुणाशी बोलत असेल याबद्दल मला आता माहिती मिळायला हवी. आता राहुल बाहेर गेलेला असतो. कला मात्र अद्वैतला याबद्दल सांगत असते. राहुल आता खूप घाबरतो. राहुल म्हणतो की आता या कलाचा मात्र बंदोबस्त करण्यासाठी मला काहीतरी असा प्लॅन करावा लागेल. जर ही आपल्या पाठीमागे लागली तर ती मात्र अगदी वाळूतून सुद्धा वाळवंटातून पाणी काढू शकते. नक्की तिच्या हातात काहीतरी असं लागलेलं असेल. म्हणूनच आपण आता या कलाला अगदी असं सोडायला नको. तिच्यावर बारीक लक्ष आपल्याला ठेवावे लागेल. तेव्हा आता लगेच अद्वैत म्हणतो की बरं ठीक आहे कला, तुला जे काही करायचं असेल ते करू शकते. आणि त्याचनंतर आता अद्वैतला एक कॉल येतो. अद्वैतला आता एक खूप मोठी ऑर्डर मिळणार असते आणि ते क्लायंट आता अद्वैतला भेटायला येणार असतात. तेव्हा मात्र आता अद्वैत हा थोडासा घाबरतो. अद्वैत म्हणतो की मागच्या वेळेस जे काही घडले होते ते परत घडायला नको. मग आता नक्की हे काय असेल आणि काय नाही, म्हणजे आता ती ऑर्डर आपण घेऊ किंवा नको, कारण आत्तापर्यंत आपल्यावर जे काही आरोप झालेत तर त्या आरोपातून आपली म्हणजे सुटका झालेली आहे. आणि परत जर असे आरोप आपल्यावर जर झाले तर मात्र अवघड होईल. तेव्हा तो कलाला विचारतो. कलाला म्हणतो की एक आपल्याला ऑर्डर आलेली आहे, परंतु आता ते जे काही क्लायंट आहे तर ते मला असं म्हणालेत की जे काही तुम्ही आता घोटाळा केला होता, हिऱ्यांचं अगदी आदलाबदली केली होती, तर ते परत तसं व्हायला नको तरच आम्ही तुम्हाला ही ऑर्डर देतो, नाहीतर चांदेकरांना आम्ही ही ऑर्डर नाही देऊ शकत. अद्वैतला वाईट वाटलेलं असतं. तेव्हा कला म्हणते की हे बघ राहुल मुले, आता तुझं जे काही नुकसान झालेलं आहे राहुलला मात्र असं सोडायला नकोय. आता जे काही आता पुरावे आपल्या हातात लागलेले आहे आणि आता लवकरच ते कॉल रेकॉर्डिंग येईन, मग आपण नक्की राहुलपर्यंत पोहोचू शकतो. तेव्हा आता अद्वैतला कसं ती शांत करते. त्यानंतर मात्र आता जेव्हा ते दोघे घरी येतात तर सोहमचा पुन्हा आता तो दारू पिऊन आलेला असतो. एकतर आता कला विचार करते की आता ह्या सोहमला काय झालं असेल, कधी शांत राहणारा हा सोहम इतका कसा बदलला असेल. किती शांत होता आणि किती अगदी कुणाच्याही अगदी मदत करणारा हा मुलगा खरंच किती वेगळा होता, परंतु आत्ता याचं काय झालं असेल.
आता सोहमशी ते बोलण्याचं ठरवते. आता सोहमशी कला म्हणत असते की हे बघ सोहम, आता खूप काही झाले, आत्तापर्यंत मी खूप काही ऐकून घेतले आणि हे बघ त्या दिवशी काजल तुला सोडवायला आली होती आणि काजल तुला सोडवायला आली आणि घरच्यांनी सगळ्यांनी गैरसमज करून घेतले. यात तर काजलची काही चूक नव्हती, कारण तू तर कॅफेमध्ये समोर आलेला होता आणि कॅफेसमोर आलेले असताना मात्र काजलने तुला फक्त अगदी त्या अवस्थेत घरी आणून सोडले. त्यात काजलची काही चूक नसताना सगळ्यांनी काजलवर खूप आरोप केले. तेव्हा आता सोहम विचारतो की कलावहिनी तू काय बोलतेस, काजल केव्हा इकडे आली होती आणि जेव्हापासून आमचं लग्न झालं तेव्हापासून काजल आणि माझा कोणताही संबंध नाही, आम्ही एकमेकांना कॉलसुद्धा करत नाही. तीसुद्धा तिच्या आयुष्यात अग्नी मोहन झालेली आहे आणि मी सुद्धा माझ्या आयुष्यात म्हणजे अनामिका आहे आणि अनामिकालाच मी आता समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि तिलाच मी वेळ देण्याचा प्रयत्न करतो. पण मला एक कळत नाही की अनामिका माझ्याशी असं का वागते, कारण ती कायम मला अगदी असं प्रेशर देत असते की नक्की सोहम तू काहीच तुला घरात किंमत नाही आणि फक्त एक असा घरावर असणारा एक असा बोजा तू आहेत. ती काय मला याची जाणीव करून देत असते की या घरात फक्त कर्तृत्ववान जर जसा अद्वैत आहे तसा तू नाहीस. कायम ती मला जे काही अगदी टोमणे मारण्याचा प्रयत्न करत असते. मला एक कळत नाही, मी तिच्याशी इतकं जुळून घेण्याचा प्रयत्न करतो, मी अगदी स्वतःचीच चूक आहे म्हणून तिला सॉरी म्हणतो, प्रत्येक गोष्टीत मी तिला सॉरी म्हणत असतो आणि आमच्या नात्याला एक संधी देण्याचा अनेक वेळा वहिनी मी प्रयत्न करतो. परंतु मला अनामिका म्हणजे का असं वागते, नक्की तिचं माझ्यावर प्रेम आहे का, तिला माझ्याशी लग्न करून अगदी आनंद वाटतो की नाही हे मला माहिती नाही, परंतु तिच्या मनामध्ये नक्की काहीतरी असं आहे की नक्की काहीतरी मला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आता कलाला एक कळत नाही की अनामिका तर अगदी सोहमवर तिचं खूप प्रेम आहे असं दाखवते आणि सगळ्यांच्या समोर सोहमसुद्धा अगदी त्रास देतोय. असं का इतकं होत असेल, ती का असं वागत असेल. आता कला म्हणते की नाही, एकतर तिकडे त्या राहुलवर आता लक्ष ठेवायला हवे आणि आता ह्या अनामिका आणि सोहमचं तर काही झालं तरी सोहम नक्की कोणत्या टेन्शनमध्ये आहे, तो का दारू पितो, या सगळ्याबद्दल आता आपल्याला माहिती करून घ्यायला हवी. तेव्हा आता लगेच कला ही सोहमला विचारते, सोहम मला एक गोष्ट सांग, तू त्या दिवशी काजलच्या कॅफेसमोर कशाला गेला होता. सोहम म्हणतो की मला माहिती नाही, मी काजलच्या कॅफेसमोर गेलोच नाही. तर मग कला म्हणते की अरे मग तू तेथे कसा गेला. तर सोहम म्हणतो की माझा एक मित्र होता निलेश आणि त्या निलेशबरोबर मी आता तिकडे बारमध्ये गेलो होतो आणि तेथे मी दारू वगैरे पिलो, परंतु कॅफेसमोर कसा गेलो मला काहीच माहिती नाही. तेव्हा आता हा निलेश कोण आहे याची माहिती आता कला काढण्याचं ठरवते. आता निलेश तर नाव तिच्यासमोर आलेले असते, म्हणजे हा निलेश आता सोहमचा मित्र आहे हे एक कलाला समजते. नंतर मात्र सोहम बाहेर निघून गेलेला असतो. तेव्हा आता कलाही तेथेच उभी असते, विचार करत असते सगळ्या गोष्टीचा. परंतु त्याच वेळेस आता अनामिका निलेशशी फोनवर बोलत असते. आता ती निलेशला सांगत असते की निलेश हे बघ, आता मात्र सोहमला आपण जे काही बरबाद करण्याचा प्लॅन केला होता तो अगदी व्यवस्थित वर्क होतोय. मी तुला जसे सांगते अगदी तसं सगळं काही घडत आहे. म्हणजे काजलच याला घरी घेऊन आली होती आणि काजलनेच मात्र आता हे जे काही आहे तर ते सगळ्यांना अजून काही सांगितले नाही आणि ह्या सगळ्याचा आरोप मात्र त्या काजलवर आला. म्हणजे काजल आणि सोहमचं प्रेम आहे हे घरच्यांसमोर आलं होते, परंतु आता त्याचं जे काही आता हा वनवा पेटलेला आहे तर म्हणजे सगळ्यांच्या नजरेतून सोहम तर उतरलेला आहे आणि सगळ्यांच्या नजरेमध्ये तो एक चांगला मुलगा नाही. नक्की सोहम आणि काजल एकमेकांच्या प्रेमात आहेत असं तर सगळ्यांच्या समोर गैरसमज झालेला आहे आणि त्या काजलला सगळेजण दोषी मानतात. तेव्हा आता कलाला हे सर्व समजते की म्हणजे आपण सोहमच्या तोंडातून निलेश हे नाव ऐकलं होतं आणि अनामिकेच्या तोंडात सुद्धा आता निलेश हे नाव आहे. ती फोनवर बोलते तर निलेशशी बोलते, मग हा निलेश आहे तरी कोण, नक्की हा निलेश कोण आहे शोधावं लागेल. आणि अनामिका या सगळ्याला कारणीभूत तर अनामिका आहे. म्हणजे अनामिका आणि सोहम यांचं जे काही आता हे म्हणजे काहीतरी वैर असेल. आता हे दोघे तर एकत्र कॉलेजमध्ये होते, मग निलेश नक्की त्यांचा मित्र आहे आणि अनामिका त्याच्याशी मिळून मात्र सोहमला घरच्यांच्या नजरेमधून अगदी उतरवण्यासाठी हे सर्व नाटक करत आहे. हे मात्र आता कलाच्या लक्षात येते. कलाला सर्व काही समजते की म्हणजे यात सोहमची सुद्धा काही चूक नाही आणि काजलची सुद्धा नाही. काजल आपल्याला जे सांगते ते खरं आहे, कारण काजलवर आपला विश्वास आहे आणि सोहमवर सुद्धा विश्वास आहे. म्हणजे आता
काजल तर आता हे जे काही आहे तर ते काजलमुळे झालेले नाही, यात आता ह्या अनामिकेची चूक आहे, म्हणून आता ती सर्व काही अगदी व्यवस्थित लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर मात्र आता सोहम रूममध्ये गेलेला असतो. कला आता विचार करते की सोहम आणि अनामिका यांच्यामध्ये नक्की काय होतं हे आपल्याला शोधून काढायला हवे, आपण त्यासाठी लक्ष ठेवायला हवे. सोहम आणि अनामिका जेव्हा रूममध्ये आहेत तेव्हा आता अनामिका सोहमला अगदी प्रेशरमध्ये अगोदरच एकतर तिने त्याला प्रेशरमध्ये आणलेले असते. तेव्हा आता सोहम म्हणतो की हे बघ अनामिका, मी तुला अनेक वेळा समजावले, अनेक वेळा सांगितले की आपण आपल्या नातेला सुरुवात करूयात. लग्न झाल्यापासून मी तुला तेच समजावण्याचा प्रयत्न करतो, परंतु तू ऐकायला तर तयारच नाही. तू काय मला अगदी मी कसा म्हणजे नीच आहे, कसा अगदी सगळ्या गोष्टीत मला काही येत नाही असं प्रेशर देऊन मला कायम तू अगदी दाबण्याचा प्रयत्न करते. पण हे बघ, मी तुला कायम सॉरी म्हणत आलो, कारण माझ्या मनात आपल्या नात्याविषयी एक चांगलं अगदी स्वाभिमान आहे, कर्तव्य आहे माझं की तुला अगदी आनंदी ठेवण्याचं. परंतु आता हे बघ, तू जे काही माझ्याशी वागत आहे आणि घरच्यांसमोर जे काही माझी चूक दाखवण्याचा तू प्रयत्न करत आहे तसं काही नाही. परंतु अनामिका, तू असं करू नकोस. मी तुला अनेक वेळेस संधी देतोय, परंतु तू कोणतीही संधी आता अगदी लाथाटण्याचाच प्रयत्न करते. मग आता काय करू नेमकं? मी जे काही दारूच्या आहारी गेलो तर मी ह्या टेन्शनमध्येच गेलो. तेव्हा आता कलाने एक गोष्ट, आता अनामिका जेव्हा निलेशशी बोलत असते की हे बघ, सोहम आता घरच्यांच्या नजरेमधून उतरलेला आहे आणि त्याला आणखीन दारू पाजून मात्र आपण त्याला आयुष्यातून उठवायचं, हे आता कलाने ऐकलेलं असतं. कलाला खूप राग आलेला असतो आणि तेव्हा आता कला लगेच आता ह्या अनामिकावर बारीक लक्ष ठेवण्याचं ठरवते. कारण आता पैसे देण्यासाठी अनामिका मात्र निलेशला बाहेर कॅफेमध्ये भेटायला जाणार असते आणि कॅफेमध्ये भेटायला गेल्यानंतर मात्र कलाही तिचा पाठलाग करत तिच्या मागे जाणार असते, कारण यात आता सोहमची काही चूक नाही हे कलाला समजलेले असते. म्हणून कला आता लगेच कॅफेमध्ये अनामिकेच्या मागे जाते. अनामिका नक्की काय करते काय नाही हे सगळं काही ती शोधण्याचा प्रयत्न करते. आणि आता रजनीला सुद्धा इतकं टेन्शनमध्ये आपण नाही बघू शकत, सोहमला सुद्धा नाही, आणि आबांना घरच्यांना सर्वांना किती टेन्शन आले. एकतर अद्वैतला कसं बसं आपण ह्या जेलमधून बाहेर काढले, त्याच्यावर जे काही आरोप झाले ते सिद्ध केले, आणि ह्या सगळ्यामध्ये राहुल दोष आहे. राहुलने मात्र असे कारस्थान करून अद्वैतला यात गुंतवलं, आणि त्यात म्हणजे आता ही अनामिका सुद्धा आता सोहमच्या अगदी हात धुवून पाठीमागे लागलेली आहे त्याला बर्बाद करण्यासाठी. हे सगळं काही आता कलाच्या समोर येते. कला आता लगेच टाळ्या वाजवत तिथे समोर येते आणि अनामिका तिला बघून खूप अशी घाबरते. अनामिकाला असं वाटतं की नक्की आता ह्या कलाने सर्व काही ऐकले, म्हणून ती निलेशला म्हणते की निलेश, अरे आपण तर एक मित्र म्हणून भेटलो होतो, आणि आता वेगळंच काहीतरी कारण काढून ती निलेशबरोबर बोलण्याचा प्रयत्न करते. परंतु कला म्हणते की हे बघ अनामिका, अगं तू जास्त ओव्हर होण्याचा प्रयत्न करू नकोस, मी सगळं काही ऐकलेलं आहे. अगं सोहमची काही चूक नसताना तू सगळ्यामध्ये त्याला ओढलं. अगं सोहम खरंच एक शांत, समजूतदार आणि खरंच घरात सर्वात अगदी शांत असणारा मुलगा होता, परंतु आज तू त्याची काय अवस्था करून ठेवली. काय अशी दुश्मनी होती तुझी आणि त्याची, मला सांग. तेव्हा आता अनामिका म्हणते की हे बघ कला वहिनी, तुमचा काहीतरी गैरसमज होतो. कला म्हणते की गैरसमज? अगं माझा कधीही गैरसमज होत नसतो. ज्या गोष्टीवर माझा विश्वास आहे, मला जेथे अगदी पुरावा सापडला तर तेथे मात्र माझा विश्वास खात्रीशीर बसलेला असतो. अनामिका, तू अगं कितीही घरच्यांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकून अगदी सोहमने म्हणजे या सगळ्याला अगदी कारणीभूत आहे असं दाखवण्याचा जरी प्रयत्न केला ना, तरीसुद्धा मी ते नाही सहन करू शकत, कारण या सगळ्याला जे काही आता सोहमच्या अवस्थेला तू कारणीभूत आहे हे सगळं काही मी ओळखलेलं आहे. त्यामुळे काही सोहमची आज अशी अवस्था आहे त्याला फक्त आणि फक्त तू कारणीभूत आहे. आता निलेशला सुद्धा कला ही जाब विचारते. तेव्हा आता निलेश तर खूप घाबरलेला असतो. निलेश म्हणतो की मला ही सर्व अनामिका करायला सांगत होती, कारण सोहम आणि तिचं जेव्हा कॉलेजमध्ये असताना सोहमने तिला नाकारलं होतं, त्याचा राग तिच्यावर होता, म्हणून तिने हे सर्व काही कारस्थान केले. आता कलाला खूप मोठा धक्का बसतो. कला म्हणते की अनामिका, अगं तू एका चांगल्या अशा मित्राशी खेळायला नको होतं. अगं त्याने तुझं काय असं वाईट केले होते म्हणून तू एका चांगल्या मित्राशी खेळली. अगं तो इतका शांत आणि समजदार मुलगा आहे, आणि तू एकदा ह्या रजनी मामींचा विचार करायला होतं.
तू असं वागायला नको होतं काय. आज रजनी ताईंची अवस्था झाली, तू समजून घ्यायला होतं. अगं एका मायेचा तरी तू विचार करायला हवा होता. आणि जर तुझ्या भावाने हे असे कारस्थान केले असते आणि तुझ्या आईला अशी पश्चाताप करण्याची वेळ जर आली असती तर तेव्हा तुला काय वाटलं असतं. अगं एकदा भावनांचा विचार करायला हवा. अगं तू काय केलंस हे अनामिका. सोम जरी काजलवर प्रेम करत होता परंतु काजलने कधी त्याचं प्रेम स्वीकारलं नाही आणि ते दोघे एकमेकांना परत भेटले सुद्धा नाही. तरीसुद्धा तू त्यांच्या प्रेमाचा असा तमाशा केला. घरच्यांसमोर काजलला मान खाली घालावी लागली. जे काही तिने केलेले नाही ते सगळं काही अगदी तिच्यावर अगदी हे आरोप केले गेले. मग तू असं का वागलीस. काय गरज होती तुला ही सर्व वागण्याची. केवळ आता कॉलेजमधील जी काही आता सोमने तुला अगदी मैत्री तुझी नाकारली होती त्याचा बदला तू इतका मोठा घेतलास. अगं सोम अगदी शांत मुलगा आहे. त्याच्या भावनांशी तू का खेळलीस. का कोणत्या हक्काने खेळलीस. त्याच्याशी लग्न करून त्याचं आयुष्य बर्बाद करायला तू या घरात आलीस. त्याला दारूच्या व्यसनी अगदी आहारी तू लावलंस. अगं का असं केलंस. आता हे खरं रूप मात्र तुझं सगळ्यांच्या समोर यायला हवे. तेव्हा आता कला ऐकायला तयार नसते. कला म्हणते की हे बघ अनामिका, आता मी तुला नाही सोडणार. तू सोहमच्या जीवाशी खेळली. एकतर राहुलला मी पकडले. राहुलने जे काही कारस्थान केले तर त्या सगळ्यामध्ये अद्वैतला अडकवलं होतं. पण आज मात्र तू सोहमला त्यात अडकवलं. त्यामुळे आता याचा जाब तुला आबांच्या समोर द्यायलाच हवा. म्हणून कलाही आता घरी जाते आणि घरी आता अनामिकेचं हे सगळं काही कारस्थान सांगते. तेव्हा आता अनामिकासुद्धा अगदी स्वतःच्या तोंडाने हे सर्व कबूल करते. आणि आता सोम तर खूप रागवलेला असतो. सोम म्हणतो की अनामिका, मला कळून चुकत होते की तू माझ्याशी जे काही वागत आहे परंतु आता काजल आणि माझ्या जे काही प्रेमामुळे मला अगदी शांत राहावं लागत होतं. जर माझी चूक आहे असं मला वाटत होतं परंतु मी कधीही लग्न झाल्यापासून काजलकडे ढुंकूनसुद्धा बघितलं नाही आणि काजलने कधी मला कॉलसुद्धा केलेला नाही. तरीसुद्धा तू तिच्यावर इतके घाणेरडे आरोप केलेस. तेव्हा आता सोहम अनामिकाला म्हणतो की यापुढे मात्र तुझ्या आणि माझे कोणतेही संबंध नाही राहणार. तू जे काही वागलीस त्याची शिक्षा तुला मिळणारच. तेव्हा आता अनामिका खूप रडत असते. अनामिका म्हणते की नाही प्लीज मला समजावून घ्या. सोम मला माफ कर, माझ्याकडून चूक झाली. सोम आता ऐकायला तयार नसतो आणि रजनी तर आता एक सणकणी अनामिकाच्या तोंडात देते. अनामिकाला म्हणते की अनामिका, अगं किती प्रेम मी तुला या घरात आल्यापासून करत होते. एका आईचं प्रेम मी तुला दिलं होतं आणि तू माझ्याशी खेळलीस, माझ्या भावनांशी खेळलीस. तू असं करायला नको होतं. अगं माझा निर्दोष मुलगा असताना तू त्याला दारूच्या आहारी लावलं. काही चूक नसताना त्याला हे सर्व भोगावं लागलं. म्हणून आज मी तुला कधीच माफ करू शकत नाही. म्हणून आता रजनीसुद्धा या अनामिकेला चांगलं अगदी म्हणजे सुनावते. तेव्हा आता आबासुद्धा खूप काही बोलतात आणि कला आता सर्वांच्या समोर मात्र अनामिकाला म्हणते की यापुढे मात्र तुला आता आम्ही तुझ्यावर विश्वास नाही ठेवू शकत. जर तुला तुझं नातं स्वीकारायचं असेल तर तू सोमला विचारू शकते. सोम आता का अनामिकाशी बोलायला तयार नसतो. तेव्हा आता पुढे काय होईल आणि काय नाही हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.